झालं. नमस्कार, मितेश बाळकृष्णजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट वर्धा. बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्ह. आपण चालू केलं होतं भारतीय राज्यघटनेचा भाग 5वा केंद्रीय शासन पद्धती. याच्यात प्रकरण पहिलं चालू केलं आपण, ज्याच्यामध्ये दिलं आहे केंद्राची कार्यकारी व्यवस्था. कोणत्याही देशाची लोकशाही व्यवस्थित चालावी याच्यासाठी 3 गोष्टी मूलभूत असतात. एक असते कायदेमंडळ. हा देश कायद्यानं चालतो. कायद्याचं राज्य देशात अस्तित्वात असलं पाहिजे. कायद्याचं उल्लंघन कोणी केलं तर त्याले चांगले फटके हाणल्याशिवाय ठेवत नाही. म्हणून हा देश कायद्यानं चालणारा आहे. राजेशाही पद्धती बंद झाली. राजा म्हणून तसं व्यवहार बंद झाले. लोकांच्या कल्याणासाठी वेळोवेळी संसदेमध्ये कायदे करण्यात येईल. त्याले म्हणते कायदे. कायदेमंडळ ही संकल्पना आपण इंग्लंडकडून घेतली आणि द्विगृही शासन व्यवस्था स्वीकारली. आणि कायदेमंडळाचा प्रमुख असतो राष्ट्रपती. दुसरा राष्ट्रपती. 2 भवन आहे. द्विगृही कायदेमंडळ लोकसभा आणि राज्यसभा. इथं भारताचे का तयार होईल कायदे. आणि अधिवेशन हे 6-6 महिन्यानं असते. पण ठीक आहे, पण कंटिन्युअस भारताचा कारभार पाहण्यासाठी अधिवेशन चालू नसताना इतर वेळेस भारताचा कारभार पाहण्यासाठी पूर्ण वेळ काम करणारी कार्यकारी व्यवस्था नेमली असते. त्याच्यात कोण कोण असते तर कार्यकारी मंडळाचा सर्वोच्च प्रमुख राष्ट्रपती. पण हा वास्तव कार्यकारी प्रमुख नसतो तो. ठीक आहे. मग केंद्रीय कार्यकारी दुसरा माणूस उपराष्ट्रपती. तिसरा माणूस येते पंतप्रधान व मंत्रिमंडळ. आणि चौथा माणूस येते महान्यायवादी. त्याच्यातला आपण पहिला माणूस पाहून राहिलो तर राष्ट्रपती. राष्ट्रपतीचं कलम पाहिलं. राष्ट्रपतीचा क्षमादानाचा अधिकार, राष्ट्रपतीचा महाभियोग, राष्ट्रपती राजीनामा कोणाला देते, राष्ट्रपती शपथ, काय राष्ट्रपतीचा पगार. आणि त्याच्यानंतर आता आलो राष्ट्रपतीचे कार्य व अधिकार. मग राष्ट्रपतीचे ठीक आहे प्रशासकीय कार्य आहे, कायदेविषयक कार्य आहे, राष्ट्रपतीचे संरक्षणाबाबतचे आहे, वैधानिक अधिकार आहे, नकाराधिकार आहे, असे अनेक अधिकार पाहून राहिलो. कालपर्यंत आपण राष्ट्रपतीचे कोणते अधिकार पाहिले, कायदेविषयक आणि प्रशासकीय. आज पाहणार आहे राष्ट्रपतीचा वटहुकूम काढण्याचा अधिकार. म्हणते राष्ट्रपतीचा वैधानिक अधिकार. भारतीय राज्यघटनेच्या कलम 123 नुसार जेव्हा संसदेचं अधिवेशन चालू नसते, का म्हटलं मी का म्हटलं, जेव्हा संसदेचं अधिवेशन चालू नसते तेव्हा भारताचे राष्ट्रपती कलम 123 नुसार पंतप्रधान व मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने भारतासाठी अध्यादेश किंवा वटहुकूम जाहीर करू शकते. हुकूम आणि अध्यादेश म्हणजे कायदाच, पण त्या कायद्याला संसदेची परवानगी नसते. वटहुकूम काढताना एक अट आहे. ती अट अशी का संसदेचं अधिवेशन चालू नसताना वटहुकूम किंवा अध्यादेश जारी करता येतो. तो अध्यादेश म्हणजे कायदाच. ज्या दिवशी राष्ट्रपतीनं सही करून राष्ट्रपती बमलला का हा कायदा हा अध्यादेश लागू, त्याच वेळेस बंद्या राज्य सरकारच्या डिपार्टमेंटले त्याच्या कॉपी चालल्या जाते आणि लगेच त्या दिवसपासून तो लागू होते. तर आपल्याला विचारते राष्ट्रपतीचा अध्यादेश किंवा राष्ट्रपतीचा वटहुकूम काढण्याचा अधिकार कोणत्या कलमात आहेत. कलम 123. कलम 123. मग आता का सांगते कलम 123? का सांगितलं म्या, जेव्हा भारताच्या संसदेचं अधिवेशन चालू नसेल तेव्हा भारताचे राष्ट्रपती पंतप्रधान मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने अध्यादेश जाहीर करू शकतो. पण या अध्यादेशाची लिमिट किती दिवस तर येणाऱ्या अधिवेशनात याले संमत करावं लागते. जर याले संमत करून घेतलं नाही तर समजून घ्यायचं, ठीक आहे, याले जर संमत करून घेतलं नाही तर हा अध्यादेश ठीक आहे खारिज होतो. अध्यादेश म्हणजे कायदाच, फक्त याले संसदेची परवानगी राहत नाही. तर येणाऱ्या अधिवेशनात संमती घ्यावी लागते, तेव्हा हा मग कायमस्वरूपी का होतो लागू होतो. मग आता का म्हणते लक्ष द्या, का सांगितलं राष्ट्रपतीच्या वैधानिक अधिकारात. वैधानिक अधिकार म्हणजेच राष्ट्रपतीचा वटहुकूम जाहीर करण्याचा अधिकार किंवा अध्यादेश काढण्याचा अधिकार. कधी काढल्या जाते ह्या संसदेचं अधिवेशन. ही भारतीय राज्यघटनेची स्वतःचं इन्व्हेन्शन आहे. वटहुकूम म्हणजे अध्यादेश हा भारतीय राज्यघटनेचा स्वतःचं इन्व्हेन्शन आहे. हे कोणाकडूनही कॉफी गिपी केलेलं नाही. का म्हणते हे, ठीक आहे, अबे का म्हणते हे का संसदेचं अधिवेशन चालू नसताना लोकांच्या कल्याणासाठी किंवा हितासाठी एखादा कायदा करणं अनिवार्य आहे. तर अशा वेळेस भारताचे राष्ट्रपती ठीक आहे
पंतप्रधान मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने अध्यादेश जारी करू, मग डायरेक्ट एक ड्राफ्ट देते आणि राष्ट्रपतीला पेलून देते, राष्ट्रपती बोंबलते. कारण तसंही पंतप्रधान मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर काय बंधनकारक आहे. मग आता लक्ष द्या, कलम 123, संसदेचे अधिवेशन चालू नसताना लोकांच्या कल्याणासाठी एखादा कायदा करणे अनिवार्य आहे असे वाटल्यास भारताचे राष्ट्रपती पंतप्रधान मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने कलम 123 हुकूम किंवा अध्यादेश जारी करू शकते. आणि सेम प्रोसिजर दिली आहे राज्यपालाले, राज्यासाठी कलम 213 नुसार. ठीक आहे. अध्यादेश म्हणजेच वटहुकूम, वटहुकूम म्हणजे अध्यादेश हा एक प्रकारचा कायदाच असतो, पण त्याला संसदेची परवानगी मिळालेली नसते. अशा अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर होण्यासाठी संसदेच्या येणाऱ्या अधिवेशनामध्ये त्याला संमती घेणे आवश्यक असते, अन्यथा तो अध्यादेश होतो. अन्यथा तो अध्यादेश का होतो, रद्द होतो. का होतो, रद्द होतो. ठीक आहे. मग आता लक्ष द्या, त्याच्यानंतर काय म्हणते, म्हणजेच एखादा अध्यादेश किती दिवस राहतो. तर आता इकडे लक्ष द्या रे, आताच नुकतंच अधिवेशन संसदेचं संपलं. काय म्हटलं, नुकतंच अधिवेशन संपलं आणि लगेच दुसऱ्या दिवशी असं वाटलं का सालं हे राहिलं होतं, याले कायदा म्हणून मंजुरी भेटायला पाहिजे होती, तर लगेच पंतप्रधान तो ड्राफ्ट कोणाला पाठवून देते, राष्ट्रपतीले. राष्ट्रपती लगेच दुसऱ्या दिवशी का करते त्याच्यावर, ठीक आहे, अध्यादेश जारी करायला लावते. कोणाले, राष्ट्रपती. राष्ट्रपतीनं अध्यादेश जारी केला का तो कायदा झाला. पण आता इथून दुसरं अधिवेशन केव्हा आहे, 6 महिन्यात. म्हणजे हे 6 महिने आणि अधिवेशनाचा मॅक्झिमम लिमिट असते 1.5 महिना. किती महिना, 1.5 महिना म्हणजे 6. म्हणून म्हटलं आहे का एखाद्या अध्यादेशाचा कालावधी हा 6 महिने आणि तिथून अध्यादेश संपतपर्यंत 6 हप्ते. म्हणजे 6 महिने 6 हप्ते एवढाच कालावधी अध्यादेशाचा असतो. सहसा 1.5 महिना घेणं, ठीक आहे, अधिवेशन चालत नाही. अधिवेशन 8, 9, 10 दिवसात, 15 दिवसात गुंडाळून टाकते. समजलं का. मग 15 दिवस चाललं, 15 दिवस अधिवेशन संपलं, अध्यादेश जारी केला आणि नंतरचं अधिवेशन संपलं, तर तो अध्यादेश का होतो, खारिज होतो. का होतो, नष्ट होतो. का होतो, नष्ट होतो. मी काय म्हणलं, समजलं का, तो अस्तित्वात राहत नाही. मग ठीक आहे, मग लक्ष द्या रे. ठीक आहे. मग आता अध्यादेशाबाबत विशेष माहिती. आता का विशेष माहिती दिली आहे पहा. भारताचे राष्ट्रपती, पहा का म्हटलं आहे, भारताचे राष्ट्रपती अध्यादेश जाहीर करू शकत नाही जो मूलभूत अधिकाराचं काकरण उल्लंघन, मूलभूत अधिकार नष्ट करणारा, मूलभूत अधिकारावर गदा आणणारा किंवा एखादा मूलभूत अधिकार नष्ट करणारा, ठीक आहे, असा कायदा किंवा अध्यादेश भारताचे राष्ट्रपती जाहीर करू शकत नाही. भारताचे राष्ट्रपती मूलभूत अधिकारावर गदा आणणारा किंवा ते कमी करणारा किंवा पूर्णतः नष्ट करणारा अध्यादेश जारी करू शकत नाही. समजलं का. मी का म्हटलं, समजलं का. मग संसद ज्या विषयावर कायदा करू शकते, का म्हटलं, संसद ज्या विषयावर कायदा करू शकते त्या संबंधितच भारताचे राष्ट्रपती अध्यादेश काढू शकतात व अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर, ठीक आहे, होण्याच्या अगोदर केव्हाही मागे घेऊ शकते. म्हणजे आता समजा राष्ट्रपतीनं अध्यादेश, अधिवेशन संपलं आणि 15 दिवसानं राष्ट्रपतीनं अध्यादेश जाहीर केला. कोण सांगन राष्ट्रपतीला अध्यादेश जाहीर करा, कोण सांगन, कोण सांगन, आणि केला मग राष्ट्रपतीने जाहीर, तर राष्ट्रपती हा अध्यादेश कधी मागे घेऊ शकते, पण स्वतःच्या मनानं नाहीच. पुन्हा पंतप्रधान मंत्रिमंडळात आता अधिवेशन व्हायचंच आहे, 2-3 महिने राहिला आणि म्हणलं पंतप्रधान मंत्रिमंडळानं वापस घेऊन घ्या ते खड्ड्यात. काही नाही, अगाऊ लोक काही ऐकून नाही राहिले, लोक आंदोलनाला लागले. ठीक आहे. मग भारताचे राष्ट्रपती पंतप्रधान मंत्रिमंडळात सल्ल्याने अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर व्हायच्या अगोदर कधीही मागं घेऊ शकते, पण संसदेची परवानगी भेटल्यावर मागं घेता येत नाही. मी का म्हटलं, समजलं का, आपल्या डोक्यात गेलं का. हां, ठीक आहे. ह्या गोष्टी बरोबर पहा. भारताचे राष्ट्रपती असा कोणताही अध्यादेश काढू शकत नाही ज्याच्यामुळे मूलभूत अधिकारांना गदा येईल किंवा ते पूर्णतः नष्ट होईल किंवा ते, ठीक आहे, किंवा ते नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असा अध्यादेश जाहीर करता येत नाही. अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर होण्याच्या अगोदर राष्ट्रपती कधीही अध्यादेश मागं घेऊ शकते. कोणाच्या सल्ल्यानं, हां, पंतप्रधान. मग त्याच्या मनात नाही घेता येत बे अध्यादेश, नाही तर का होईन. आता पहा, जसं इकडं लक्ष द्या, ठीक आहे, प्रणव मुखर्जी हा मनमोहन सिंगनं नेमलेला राष्ट्रपती, खास काँग्रेसचा माणूस. कोणाचा माणूस, प्रणव मुखर्जी. आणि प्रणव मुखर्जी राष्ट्रपती होता, तर 3 वर्ष काँग्रेसचे आले वाटणीले प्रणव मुखर्जीच्या, आणि 2 वर्ष कोणाचे आले, BJPचे. आणि एखादा नरेंद्र मोदीनं अध्यादेश पाठवला
पंतप्रधान मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने अध्यादेश काढला, अध्यादेश पंतप्रधानाच्या मनानं. याला इच्छा झालं, अरे ह्या बदमाश कायदा आहे, घे मागं, स्वतःच्याच मनानं घ्यायचा आहे. कोण? राष्ट्रपती. ठीक आहे, तर राष्ट्रपतीला पॉवर नाही, राष्ट्रपतीला फक्त बोमलाची पॉवर आहे. आलेला आदेश बोमलणे, सही करणे, पाठवणे, विषय खतम. ठीक आहे. मग अध्यादेश हा स्वच्छाधीन अधिकार राष्ट्रपतीचा नाही. स्वच्छाधीन म्हणजे स्वतःच्या इच्छेनुसार नाही. कोणाच्या इच्छेनुसार? पंतप्रधान. बस हे वाक्य चिपकूनच ठेवायचं राष्ट्रपतीले. त्यासाठी पंतप्रधान मंत्रिमंडळाच्या सल्ल्याची का असते? आवश्यकता असते. राष्ट्रपती घटना दुरुस्तीसाठी अध्यादेश काढू शकत नाही. कायसाठी अध्यादेश काढता येत नाही? घटना दुरुस्तीसाठी अध्यादेश काढता येत नाही. मग राष्ट्रपती घटना दुरुस्तीसाठी अध्यादेश काढू शकत नाही. राष्ट्रपतीचा अध्यादेश हा भारतीय संविधानाचा आविष्कार आहे. हे कोणत्याही देशाकडून आपण घेतलेले नाही. आपत्कालीन परिस्थिती आढळल्यास किंवा उद्भवल्यास राष्ट्रपती या कलमाचा ठीक आहे वापर करतो. राष्ट्रपतीचे सर्व अध्यादेश न्यायालयीन पुनर्विलोकनाअंतर्गत येतात. जर एखाद्या वेळेस राष्ट्रपतीनं असा अध्यादेश काढला का मूलभूत अधिकारच नसतो, ते जर लिहिलं नसतं का अध्यादेश सुद्धा न्यायालयीन पुनर्विलोकनाअंतर्गत येते, तर उपाध आली असती. ठीक आहे, अध्यादेश सुद्धा न्यायालयीन पुनर्विलोकनाअंतर्गत येते. म्हणजे कोणताही कायदा संसदेनं केला तर तो चेक करण्याचे अधिकार कोणाले आहे? सुप्रीम कोर्टाले आहे. कोणाले आहे? हा ठीक आहे, हे लक्ष द्या रे. कोणताही कायदा भारत सरकारनं केला तर न्यायालयीन पुनर्विलोकनाअंतर्गत सुप्रीम कोर्ट तो राज्यघटनेच्या मूलभूत चौकटीत आहे का नाही हे चेक करण्याची पॉवर कोणाली आहे? कोणाले आहे? सुप्रीम कोर्टाले. कोणाले आहे? तर जसे कायदा चेक करायचे अधिकार आहे तसाच अध्यादेश सुद्धा राज्यघटनेच्या मूलभूत चौकटीत आहे का नाही हे चेक करण्याचे अधिकार सुप्रीम कोर्टाला आहे. म्हणून म्हणते अध्यादेश सुद्धा न्यायालयीन पुनर्विलोकनाअंतर्गत येतो. राज्यघटनेची मूलभूत चौकट बदलवणारा एखादा जर अध्यादेश जाहीर केला किंवा मूलभूत अधिकारावर उल्लंघन आणणारा अध्यादेश केला तर हे का करू शकते? कॅन्सल करू शकते. का करू शकते? कॅन्सल. कोण? सुप्रीम कोर्ट. न्यायालयीन पुनर्विलोकनाअंतर्गत. ठीक आहे. मग आता लक्ष द्या. मग राष्ट्रपतीचे न्यायविषयक अधिकार. कोणते अधिकार? कोणते अधिकार? न्यायविषयक अधिकार. कोणते अधिकार? न्यायविषयक अधिकार. मग आता लक्ष द्या. आता लक्ष द्या. राष्ट्रपतीचे न्यायविषयक अधिकार. का म्हणते राष्ट्रपतीचे न्यायविषयक अधिकार? भारताचे राष्ट्रपती सर्वोच्च उच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीशांच्या नियुक्त्या कोलेजियनच्या पद्धतीने करतात. कोणाच्या पद्धतीनं? आमचा बापूनं आल्याबरोबर राज्यघटनेतलं कलम 50 का म्हणते का न्यायपालिकेत राजकीय हस्तक्षेप चालत नाही. आणि ह्या चोट्ट्यानं काय केलं होतं? त्याच्यात काळ्या केल्या. ठीक आहे, मराठीत मन आहे, जाऊ द्या, सांगितली असती. ठीक आहे, तर ठीक आहे, जाऊ द्या, आता सुद्या. ठीक आहे, तर ठीक आहे, तर लक्ष द्या. ठीक आहे, ठीक आहे, तर रिकामी जागा, रिकामी जागा. ठीक आहे. कोलेजियन म्हणजे का? ठीक आहे, हे लक्ष द्या रे. कोलेजियन म्हणजे का? तर लक्ष द्या. कोलेजियन म्हणजे राज्यघटनेतलं कलम 50 म्हणते का न्यायपालिकेत राजकीय हस्तक्षेप चालत नाही. कार्यकारी मंडळ आणि न्यायपालिका ह्या टोटली का राहीन? वेगवेगळ्या राहीन. ठीक आहे, न्यायपालिका ह्या कार्यकारी मंडळापासून विभक्त करण्यात यावा असं राज्यघटनेतल्या कलम 50 मध्ये स्पष्ट नमूद आहे. म्हणून न्यायपालिकेत राजकीय हस्तक्षेप पाहिजे नाही. काऊन नाही पाहिजे? काऊन नाही पाहिजे? जर इथं जर न्यायाधीशाच्या नियुक्त्या पंतप्रधान मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानं झाल्या असत्या. कोणाच्या नियुक्त्या? कोणाच्या? सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या नियुक्त्या. ठीक आहे, पंतप्रधान मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानं झाल्या असत्या. जसं प्रत्येक आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य राष्ट्रपती नियुक्त करते. कोणाच्या सल्ल्यानं? पंतप्रधान. आता हे जे पोट आहे, समजा याची म्या न्यायाधीशपदी का केली? का केली? निवड केली. अन म्या बनवलं याले, म्या सल्ला दिला राष्ट्रपतीला याले करा. हायकोर्टाचा वकील आहे, करा लेगाले सुप्रीम कोर्टात न्यायाधीश. आणि मग ह्या जर न्यायाधीश झाला आणि याच्याकडं ठीक आहे याच्याकडं पंतप्रधानाचीच केस गेली. ठीक आहे, नाही तर अमित शहाची गेली. ठीक आहे, तडीपार. ठीक आहे, आणि गेली केस. ह्या का म्हणून? अरे बापा, अमित साहेबाचे मायावर लय उपकार आहे, त्याईनं मला न्यायाधीश बनवलं. लगेच त्याचा फोन येईल, पाहून टाकजो आपलंच होय ते. साहेब टेन्शन नको घेऊ, तुमच्याच बाजूनं. ठीक आहे, सोडायचं का तुम्हाला? सोडून टाकू नका.
आपल्याच हाती आहे. ठीक आहे. तर असं होऊ शकते जर न्यायाधीशाची नियुक्ती ठीक आहे पंतप्रधान मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने झाली किंवा त्याच्यात राजकीय हस्तक्षेप झाला 1,00,000% न्याय देताना होऊ शकते. म्हणून म्हणते का न्यायपालिकेत राजकीय हस्तक्षेप चालणार नाही असं स्पष्ट राज्यघटनेच्या 50व्या कलमात लिहून ठेवलं आहे. म्हणून राष्ट्रपतीला अधिकार दिले आहे का सर्वोच्च आणि भारतात 25 उच्च न्यायालय आहे त्याच्या सर्व न्यायाधीशाच्या नियुक्त्या राष्ट्रपती करण. पण कोणाच्या सल्ल्यानं? कोलेजियन पद्धत होती. बापून आल्याबरोबर याच्यात काड्या केल्या आणि याच्या जागी एक राज्यघटनेत दुरुस्ती करणारं घटना दुरुस्ती मांडली आणि एक घटना दुरुस्ती विधेयक मांडलं आणि त्याच्यात एक न्यायिक निवड आयोगाचं विधेयक मांडलं. कोणतं मांडलं? न्यायिक निवड आयोग. आता ह्या न्यायिक निवड हे पहा कलम 50 म्हणते का न्यायपालिका कायदे मांडण्यापासून का करण्यात याव्या अबे का ठेवण्यात याव्या तर याच्यात राजकीय हस्तक्षेप अजिबात चालणार नाही. आणि ठीक आहे ह्या बापून का नाही राजकीय हस्तक्षेप आणला आणि ह्या पट्ट्यानं न्यायिक निवड आयोग नावाची एक घटना दुरुस्ती मांडली. न्यायिक निवड आयोग. ठीक आहे. आता आमचा बापू का म्हणे बापूचा कारभार पहा बापू किती बदमाश आहे. ठीक आहे साला. ठीक आहे तर ठीक आहे तर बापून का केलं लक्ष द्या रे. बापून का केलं ह्या बापून न्यायिक निवड आयोग ठीक आहे आणि याच्यात का कारभार केला पहा. पहिले का होतो कोलेजियन का होतं कोलेजियन का म्हणते पहा भारताचे राष्ट्रपती सर्वोच्च उच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीश. इथं 2 कन्सेप्ट क्लिअर होते. न्यायालयीन पुनर्विलोकन कशाले म्हणते तर संसदेनं केलेला कोणताही कायदा क्रॉस व्हेरीफाय करायचा अधिकार आहे. कोणाले? सुप्रीम कोर्टाले. जर तो कायदा राज्यघटनेच्या मूलभूत चौकटीत नसेल तर त्याले सुप्रीम कोर्ट भारताच्या संसदेला आदेश देते कायदा खारिज करा नष्ट करा. समजलं का? आणि एक बंधन आहे का भारताच्या संसदेनं सुप्रीम कोर्टाचं ऐकलं पाहिजे. समजलं काय? असं लिहिलं नाही ऐकायचं का नाही ऐकायचं पण एकामेकाचं कंट्रोल आहे. मग आता लक्ष द्या. मग आता कोलेजियन भारतीय न्यायव्यवस्था ही राजकीय हस्तक्षेपापासून दूर ठेवण्यात आली आहे. न्यायव्यवस्थेत कोणताही हस्तक्षेप होऊ नये म्हणून सर्वोच्च उच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांची निवड करताना भारताचे राष्ट्रपती कोलेजियनचा सल्ला घेतात. मग कोलेजियनमध्ये 5 लोक असते. किती लोक? एक असते अध्यक्ष आणि तो पदसिद्ध असते सुप्रीम कोर्टाचा चीफ जस्टिस. त्याले म्हणते CJ चीफ जस्टिस ऑफ इंडिया CJI. ह्या अध्यक्ष राहीन. अबे कोण? अध्यक्ष राहीन. कोण राहीन? अध्यक्ष राहीन. ठीक आहे. मग आता लक्ष द्या रे. ठीक आहे मी काय म्हणून राहिलो लक्ष द्या. आता जे कोलेजियनची पद्धत आहे कोणती पद्धत आहे? कोलेजियन. आणि कोलेजियन मध्ये कोण असते लक्ष द्या बे. ठीक आहे कोलेजियन. ठीक आहे तर कोलेजियन पद्धतीत कोण कोण राहते तर कोलेजियन पद्धतीमध्ये एक राहते अध्यक्ष. कोण राहते? पदसिद्ध राहीन बे. का राहीन? पदसिद्ध अध्यक्ष. पदसिद्ध अध्यक्ष कोण राहीन तर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश. कोण राहीन? अबे कोण राहीन? सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश. कोण राहीन? सरन्यायाधीश. यालेच म्हणते चीफ जस्टिस ऑफ इंडिया. ठीक आहे. मग आता त्याच्यानंतर ठीक आहे इतर 4 सदस्य. ठीक आहे किती सदस्य? 4 सदस्य. मग हे 4ही सदस्य सर्वोच्च न्यायालयाचे लक्ष द्या बे. सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठतम न्यायाधीश. ज्येष्ठतम म्हणजे ठीक आहे सरन्यायाधीशापेक्षा खालचे ज्येष्ठतम न्यायाधीश. मग आता लक्ष द्या रे. ह्या 5 जणांच्या बॉडीले म्हणते कोलेजियन. आता लक्ष द्या. एखाद्या हायकोर्टाच्या न्यायाधीशाला सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश बनवायचा आहे तर भारताचे राष्ट्रपती त्याला नियुक्त करण पण कोणाच्या सल्ल्यानं? कोलेजियनच्या. एखाद्या माणसाला एखाद्या हायकोर्टात न्यायाधीश म्हणून घ्यायचा आहे तर कोण सल्ला देईन? हे समजलं का? मग आता लक्ष द्या. एखाद्या
ठीक आहे, हायकोर्टात आता मुंबई कोर्टाचा हायकोर्टाचा सरन्यायाधीश आहे, ठीक आहे, उच्च न्यायालयाचा मुंबई हायकोर्टात, ठीक आहे, जो मुख्य न्यायाधीश आहे त्याला सुप्रीम कोर्टात घ्यायचा आहे, तर भारताच्या राष्ट्रपतीला तो सल्ला कोण देईन? कॉलेजियन देईन. कोण देईन? कॉलेजियन देईन. ह्या 4-5 लोकांची का देईन? बॉडी देईन. आता याच्यात राजकीय माणूस आहे का कोणी? अबे आहे का? आहे का? पण माया कॉलेजियनवर डाऊट आहे, मला हे कॉलेजियन आवडली नाही. ठीक आहे, काहून आवडली नाही? माया प्रॉब्लेम ह्या आहे, हे माया प्रॉब्लेम ह्या आहे का कॉलेजियन मध्ये बी बदल पाहिजे, पण बापून जे बदल पाहिजे ते नाही केले, चोरानं आगाऊचे केले. बे लोक चौकीदार चोर आहे म्हणते, मी काय गलत म्हणून राहिलो का? ठीक आहे, लोक म्हणते, मी नाही म्हणून राहिलो. मी म्हणतो का ठीक आहे दाढीवाला खूप चांगला आहे, चांगली शिकवणार आहे तुमची. ठीक आहे, तर आता लक्ष द्या. ठीक आहे, आता लक्ष द्या, मी काय म्हणून राहिलो, ह्या कॉलेजियन मध्ये बी प्रॉब्लेम आहे. मला हे कॉलेजियन आवडली नाही. ठीक आहे, कारण कॉलेजियन मध्ये बदल असे व्हायला पाहिजे का कॉलेजियन जर अशीच ठेवायचे असेल तर ठेवा, पण मात्र सुप्रीम कोर्टात एक मुख्य न्यायाधीश चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि 33 इतर न्यायाधीश आहे. टोटल किती न्यायाधीश आहे? तर जसं नोकऱ्यात आरक्षण आहे, लोकसभेत आरक्षण आहे, ठीक आहे, विधानसभेत आरक्षण आहे, तसं हे 34 न्यायाधीशामध्ये बी आरक्षण ठेवा. SC ST OBC. कारण 34 न्यायाधीशामध्ये किती बहुजन होते, किती SC होते, किती ST होते, तर एक ST, एक OBC, एक ठीक आहे, एक OBC, एक ST आणि एक ST. खतम. बाकी कोण? द्विवेदी, त्रिवेदी, चतुर्वेदी, तिवारी, ठीक आहे, शर्मा, ठीक आहे, वर्मा. समजलं का? बोबडे. आता बोबडे आडनाव का वाटते का तो कोण आहे? ST आहे, ST कोलाम. ठीक आहे, कोलाम नाही होय, ब्राह्मण होय. का होय? ब्राह्मण होय. ठीक आहे, मग आता हे चंद्रचूड साहेब आहे, याचे वडील बी सरन्यायाधीश होते, सरन्यायाधीश होते ना भाऊ. ठीक आहे, मग आपलं बहुजनाचं पोट्ट जी. आता ह्या कॉलेजियन मध्ये जर 4 लोक 5 लोक थेच असन तर बहुजना आपलं नाही. चल बघ, काय समजलं का? कॉलेजियन असं असलं तर चालते, नो प्रॉब्लेम, पण कॉलेजियन मध्ये बी सरन्यायाधीश अध्यक्ष राहीन. आणि ह्या कॉलेजियन मध्ये 4 न्यायाधीश, त्याच्यात बी एक SC, एक ST, एक OBC आणि एक जनरल कॅटेगरी पाहिजे. मी काय म्हणलं समजलं का? ठीक आहे, आय वॉन्ट जस्टिस. ठीक आहे, माया डोकसं जरासं जास्त चालते. ठीक आहे, आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेत कलम 368 दिलेला आहे का तुम्ही राज्यघटनेच्या कोणत्याही कलमात दुरुस्ती करू शकता. आता जो सेक्युलर आहे, जो धर्मनिरपेक्ष विचार करते, का तिथं बहुजनाचे बी पोरं गेले पाहिजे. प्रश्न OBCच्या राजकीय आरक्षणाचा 5 न्यायाधीशाचं खंडपीठ, एकही OBC नाही, ज्याची जळते थोच नाही. अरे ज्याची जळून राहिली थो लागन ना तिथं. तिथं OBC नाही तर का भेंड अपेक्षा करायची, न्याय भेटायची. ठीक आहे, आमच्यावर अन्याय आहे, एखादा माणूस तर तिथं 2-5 जणांच्या बॉडीत कमीत कमी 3 लोक OBC असले पाहिजे. ठीक आहे, OBCचा प्रश्न आहे तर समजलं का? मग हे जे कॉलेजियन आहे, ह्या कॉलेजियन मध्ये सुद्धा कॉलेजियनच्या बॉडी आरक्षण असं पाहिजे, असं माय ओपिनियन आहे. इट्स पर्सनल ओपिनियन. ठीक आहे, मी देशाचा पंतप्रधानगीन झालो तर मी हे बदलवी. समजलं का? नाही मी सल्लागार असलो
तर मी सल्ला तर हे असं करा, ठीक आहे, तेव्हा कुठं काहीतरी बदल होईल, ठीक आहे. कारण राजकीय हस्तक्षेप तुम्ही मान्य केला नाही हे खूप चांगली गोष्ट झाली, पण कॉलेजियनमध्ये जोपर्यंत SC STचा माणूस राहत नाही तोपर्यंत, कारण याचं मतदान होते मग, ठीक आहे, या 4 जणांपैकी 3:2चा रेशो चालते मग, ठीक आहे. कधी कधी मग इथं 3च सदस्य राहते ह्या ज्येष्ठतममध्ये, नाही भरत एखादा तर 4च लोक मतदान करते, मग 3:1चा रेशो लागते, ठीक आहे. तर मग आता असं जर झालं तर आतापर्यंत एकच कॅन्डिडेट होता. आताही चंद्रचूड साहेबांना 3 दलित नेमले, याच्यात किती नेमले, आता नेमले, परवाच्या दिवसची गोष्ट आहे, नाही तर एकच दलित होता, आता 4 दलित झाले, ठीक आहे, आता नेमले म्हणलं, ठीक आहे. मी का म्हणलं समजलं का? हां, मी का म्हणलं समजलं का? हां, मग आता आमच्या बापूनं 2014 सत्तेत आल्याबरोबर 15ले बापूनं हे विधेयक मांडलं, न्यायिक निवड आयोग. बरं पहा, म्हणजे जर खरंच बदल करायचा आहे, काही चांगले चेंजेस करायचे आहे, कल्याणाचे करायचे आहे, बहुजनाचे पोट्टे आले पाहिजे, स्वतःले गुजरातचा तेली समजते ह्या आणि OBC आहे म्हणते, ठीक आहे, तर अजिबात विश्वास ठेवायचा नाही, ठीक आहे. यायच्या खासदाराचे नाव फर्जी, डिग्र्या फर्जी, ठीक आहे, हो, ठीक आहे. त्याच्यानंतर पहिल्या फॉर्ममध्ये बायकोचं नाव नाही टाकत, दुसऱ्या फॉर्ममध्ये बवाल झाला तर टाकते, पहिल्या फॉर्ममध्ये लोकसभेच्या, ठीक आहे, डिग्रीच नाही आहे आणि डायरेक्ट 5 वर्षात डिग्री करून बापू ग्रॅज्युएट होते, सोबत पोस्ट ग्रॅज्युएट होते, ठीक आहे. बापूचे 3 फोटो साले गायब आहे, मला भेटले नाही, ठीक आहे. बापूचे किती फोटो गायब आहे? 3 फोटो गायब आहे. मी ह्या 3 वाट पाहत आहे, एक चाय विकताना, एक लग्न करतानाचा आणि तिसरा फोटो डिग्री घेतानाचा, ठीक आहे. तर हे 3 फोटो सध्या गायब आहे, जर भेटले तर मला दाखव जा, ठीक आहे. मग आता लक्ष द्या, आता लक्ष द्या, आता ह्या काय म्हणते न्यायिक निवड आयोग असेल आणि जे कॉलेजियन आहे ह्या कायदा केला, घटना दुरुस्ती केली, घटना दुरुस्ती मंजूर केली म्हणलं, लोकसभा राज्यसभेत मंजूर, राष्ट्रपतीची सही, सही झाल्यावर ह्या कुठं गेला, न्यायालयीन पुनर्विलोकनाअंतर्गत कुठं गेला, सुप्रीम कोर्टात. सुप्रीम कोर्ट हुशार आहे, सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश तिथं पदावर त्याच्याच फेवरचा माणूस होता, पण त्यानं मात्र हे विधेयक नामंजूर केलं, कारण त्याच्या उरावर येऊन राहिलं होतं ना. पण बापूनं बदल म्या सांगितले तसे नाही केले, यानं बापूनं बदल का केले? तो म्हणते त्याच्यानंतर सर्वोच्च उच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशाची निवड करायसाठी एक कमिटी असन, त्याला न्यायिक निवड आयोग म्हणून, आणि हा आयोग सल्ला देईन कोणाले? राष्ट्रपतीले. कोणाले? ते कॉलेज ढोबर बंद, हे आतापासून नवीन ढोबर चालू. कोणतं ढोबर? न्यायिक निवड आयोग. इथं 6 लोक राहीन. किती लोक राहीन? 6 सदस्य. 6 सदस्यापैकी एक राहीन अध्यक्ष. का राहीन? अभि एक का राहीन, आणि हा अध्यक्ष राहीन चीफ जस्टिस ऑफ इंडिया. मग तिथंही कोण होतं? अभि तिथंही कोण होतं? थोच होता. अरे वा 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 वा, एक नंबर, एक नंबर, आवडलं बापू, आपलं नंबर बापू, ठीक आहे. तिथे चीफ जस्टिस, इथे चीफ जस्टिस, नो प्रॉब्लेम. मग ह्या का म्हणते? ठीक आहे, ह्या बापू म्हणते ह्या, ठीक आहे, ह्या, ठीक आहे, विधेयकात म्हणते बापू का इथं 2 लोक, ठीक आहे, 2 लोक पुन्हा सदस्य राहीन. का राहीन? 2 लोक सदस्य. हे 2 सदस्य कोण राहीन? तर हे 2 सदस्य राहीन सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठतम न्यायाधीश. कोण राहीन? सर्वोच्च न्यायालयाचे, ठीक आहे, न्यायालयाचे ज्येष्ठतम न्यायाधीश, ठीक आहे. आता लक्ष द्या, मग याच्या कमी दर्जाचे ह्या सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश अध्यक्ष, 2 सदस्य, किती लोक झाले? 6 पैकी 3. आणि आता बा इथं, ठीक आहे, चोट्यान सत्यानाश पहा कसा केला. आता एक पुन्हा सदस्य राहीन, आणि हा सदस्य राहीन केंद्रीय कायदे मंत्री. कोण राहीन?
केंद्रीय कायदा विधी मंत्री, ठीक आहे, ह्या कोणाचा माणूस? अबे कोणाचा माणूस? सत्ता त्याचा माणूस. पाहता मग आता समजा बापू साहेब आले, हे दोघं बापू साहेब आहे, याच्यापैकी एकाले का करायचं आहे? नेमाचा आहे. आता ह्या समजा स्पर्धेत आहे आणि मतदान करायचं आहे. मतदान होईन ह्या बॉडीचं. मतदान का लागन? 4:2. का लागन? 4:2 लागन ना. ठीक आहे, याच्या बाजूनं 4 मतदान पडलं तर याले न्यायाधीश बनवून, बरोबर आहे. आणि मग ते झालं का ते राष्ट्रपतीकडे जाईन, राष्ट्रपती खाली सही करते. मग आता किती लागन? भाऊ किती लागन? 6 पैकी 4:2. आता एक माणूस यायचा आला, कितने हो गए कालिया? एक कालिया आ गया इनका अभी मैदान में, दिख रहा है क्या? हाँ, ज्याचे सरकार माणूस आला, ठीक आहे, राजकीय हस्तक्षेप सुरू झाला. ठीक आहे. मग भाऊसाहेब, मग त्याच्यानंतर 2 कायदे पंडित राहीन. कोण राहीन? कायदे पंडित. आता हे कायदे पंडित आहे, हे कोण ठरवन? लक्ष द्या, 2 कायदे नियुक्त करण्यात येईन. झाले का 6? हे कायदे पंडित कोण? हे कायदे पंडित नियुक्त करायसाठी एक समिती राहीन. हे कायदे पंडित कोण? हे कोण ठरवन? त्याच्यासाठी एक पुन्हा कमिटी राहीन. आणि या कमिटीचा पदसिद्ध अध्यक्ष, ठीक आहे, या कमिटीचा पदसिद्ध अध्यक्ष बापू राहीन. कोण राहीन? पंतप्रधान. आणि सदस्य राहीन कॅबिनेट मंत्री. का राहीन? का राहीन? कॅबिनेट मंत्री. म्हणजे हे 2 माणसं कोणाचे झाले? अबे हे कोणाचे? सरकारचे. हा कोणाचा झाला? 3 माणसं सरकारचे. याच्यातला एकाचा गेम करणी आहे, एकाचा एक पलटवला, झाले 4चा का लागला हिशोब. 3 तो ऑलरेडी झाले. मंजूर झालं विधेयक. 15ले सह्या झाल्या राष्ट्रपतीच्या. गेलं न्यायालयीन पुनर्विलोकनाअंतर्गत. सरळ सुप्रीम कोर्टात झालं, अगाऊ कारभार करायचा नाही. तुम्ही केलेला कायदा राज्यघटनेची मूलभूत चौकट मोडणारा आहे. आम्ही न्यायालयीन पुनर्विलोकनाअंतर्गत, ठीक आहे, तुमच्या तोंडावर भुक्की ठेवतो. ठीक आहे, चूप, कायदा कॅन्सल. तर लगेच ह्या कायदा कॅन्सल केला. ठीक आहे, जुनीच पद्धत अस्तित्वात राहीन असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं. जर माझ्यासारख्याला बदल असता तर मी असं नसतं केलं. मी तेच कॉलेजियन पद्धत ठेवली आणि याच्यात म्हणलं असतं हे जे 4 बापूसाहेब आहे याच्यात मी दुरुस्ती करतो आणि 4 न्यायाधीश ज्येष्ठतम राहीन. त्याच्यातला एक ओबीसी राहीन, एक SC राहीन, एक ST राहीन आणि जनरल कॅटेगरीचा राहीन. कोण्या कॅटेगरीचा असो काही लेनदेन नाही. आणि जे 34 न्यायाधीश आहे याच्यात सुद्धा SC ST ला का राहीन? राखीव जागा राहीन. ही दुरुस्ती मी करीन. ठीक आहे, तवा कुठं? ठीक आहे, तवा कुठं? सुप्रीम कोर्टात. ठीक आहे, इक्वॅलिटी येण्याचं, ठीक आहे, विषय राहीन. कारण विषय काही झाला तर कुठं जाते? सुप्रीम कोर्टात. धनुष्यबाण कोणाचा? यानं ओल्ला एकनाथानं इकडं, उद्धवनं ओल्ला तिकडं, तुटला. ठीक आहे, ओबीसीचं राजकीय आरक्षण कुठं? सुप्रीम कोर्ट. इकडं जिल्हा परिषद सदस्याला विचाराव काऊन रद्द झालं? अरे साल ते इम्पेरिकल डाटा पाहिजे म्हणते का भेंड? का असते गुरुजी ते इम्पेरिकल डाटा? मी म्हणलं तुम्हाला माहीत असेल बा. ठीक आहे, त्या जिल्हा परिषद सदस्याला भेंड इम्पेरिकल डाटा माहीत नाही. प्रश्न सुप्रीम कोर्टात. ठीक आहे, राम मंदिर प्रश्न सुप्रीम कोर्टात. राफेलचा प्रश्न सुप्रीम कोर्टात. काही झालं का? सुप्रीम कोर्ट. मग आता ठीक आहे, सुप्रीम कोर्टात जायचं आहे तर मग सुप्रीम कोर्टात बहुजनाचे SC ST ओबीसीचे न्यायाधीश लागन आणि न्यायाधीश निवड करणारी बॉडी बी तशीच लागन. ठीक आहे, असं मी म्हणतो. पण असं सध्या आहे नाही. ठीक आहे, ही पद्धत आहे नाही. पद्धत सरळ सरळ आहे.
सुप्रीम कोर्टाचा चीफ जस्टिस आणि 4 त्याच्यापेक्षा खालचे सेवा ज्येष्ठतेने न्यायाधीश. बत खतम. समजलं का? पण पद्धत अशी असायला पाहिजे, घटना दुरुस्ती अशी करायला पाहिजे. तर हे काँग्रेसनं का नाही, ठीक आहे, काँग्रेसनं काही गोष्टी डावलल्या, ह्या गोष्टी घ्यायला पाहिजे. आता जे मॉन्फेस्टो जाहीरनामा काँग्रेस जाहीर करण, ठीक आहे, सत्तेत यायचं आहे तर इंडिया आघाडीनं ह्या गोष्टी इम्प्लिमेंट करायला पाहिजे. का आम्ही असे बदल करू, अमकं करू, शेतकऱ्याला एवढा भाव देऊ, ठीक आहे, पहिलेच द्यायला पाहिजे, सोयाबीन एवढी भेटन, हमी भाव एवढा भेटन, तेव्हा तुम्हाला मतं करण. ते तंगडे ओढणं धरून चालू आहे, ठीक आहे. ह्यावरती त्याची ममता बॅनर्जी तिकडं साईड म्हणून पाहिली, ठीक आहे, ते हो, ठीक आहे, इकडं आपली ते आम आदमी पार्टी. आणि तुम्ही मेयरचं इलेक्शन पाहिलं चंदीगड पाहिलं का? कमी बदमाश आहे साले हे, ठीक आहे. अबे तो जो प्रोसिडिंग ऑफिसर आहे तिथं, तो डायरेक्ट स्वतःच्याच हातानं मतदान झालेल्या बॅलेटवर हातानं कारभार करून राहिला. ते रेकॉर्ड झाला आहे, रेकॉर्ड, ठीक आहे. त्याला गुन्हा बी होऊ शकते आणि तो फसू बी शकते आणि त्याला सजा बी होऊ शकते. समजलं का? प्रोसिडिंग ऑफिसरले त्यानं काय केलं, मतदान झालेल्या बॅलेट पेपरवर स्वतःच्या हाताने लिहिलं, ठीक आहे. 20 चंदीगडच्या मेयरच्या इलेक्शनमध्ये 20 मतदान हे इंडिया आघाडीचे होते आणि 16 BJPचे होते. हारणार कोण होतं? ह्या प्रोसिडिंग ऑफिसरनं काय केलं, हातानं खोडताड केली बॅलेट पेपरवर आणि ते कॅमेऱ्यात शूट झाला आहे डायरेक्ट, तिथं करत आहे कारभार. आणि त्याच्यात विषय असा झाला का यानं 8 बॅलेट पेपर, ठीक आहे, 8 बॅलेट पेपर याच्याच हातानं खोडतोड करून इनव्हॅलिड केले. आता 20 मतदान इंडिया आघाडीचे होते, 8 इनव्हॅलिड केलेत, किती झाले? 12. आणि यायचे एकही इनव्हॅलिड नाही, 16 झाला. लागला निकाल कोणाचा? BJP. इतके साले बदमाश आहे. बॅलेट पेपरवर, झालेल्या बॅलेट पेपरवर कारभार केला. मतदान झालेल्या बॅलेट पेपर जे व्हॅलिड आहे त्याला इनव्हॅलिड केले प्रोसिडिंग ऑफिसरनं. सांगा, म्हणजे का हे लोकशाही जिवंत ठेवायच्या याच्यात आहे का? हे ऑन रेकॉर्ड आहे, म्हणजे डायरेक्ट त्याचे व्हिडिओ आहे, तिथं कॅमेरे सगळे चालू होते. किती बदमाश म्हणावे यायले. म्हणजे तुम्ही लोकशाहीची डायरेक्ट गैचेपीस करत आहे, ठीक आहे. मग आता लक्ष द्या रे, हे आता लक्ष द्या. मग हे जे पद्धत आहे, हे पद्धत यायनं आणली. तर कॉलेजियनमध्ये एक अध्यक्ष, 4 सदस्य असते, सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश आणि 4 इतर ज्येष्ठतम न्यायाधीश असतात, ठीक आहे. तर हे आता सध्या हेच अस्तित्वात आहे. मी तुम्हाला माय ओपिनियन सांगितलं का कशी असायला पाहिजे, समजलं का? कारण सगळ्या ठिकाणी आरक्षण, फक्त न्यायालयात आरक्षण नाही. कुठं आरक्षण? न्यायालयात नाही, कुठं आरक्षण नाही, ठीक आहे. माझ्या जुन्या गर्लफ्रेंडनं आठवण केली असन, ठीक आहे, म्हणून उचकी लागली मला, ठीक आहे. गोल्डी नाही, स्मिता, ठीक आहे. आता लक्ष द्या. मग तुम्ही जर सर्च केलं कॉलेजियन तर तुम्हाला येईन. आता हे जुना, हे 2022ची गोष्ट आहे. 22ले तेव्हा NV रमन्ना होते. आता कॉलेजियनचे अध्यक्ष आहेत चंद्रचूड. कोण आहे? हां. आणि 4 सदस्य पहा, 4 सदस्य तुम्हाला भेटन, ठीक आहे. गुगल बाबावर सर्च करायचं. हे काही पाठगीट करत नाही, हे कॉलेजियनचे अध्यक्ष कोण आहे विचारत नाही, फक्त स्ट्रक्चर लक्षात ठेवायचं. का लक्षात ठेवायचं? स्ट्रक्चर. हां, कॉलेजियनचा अध्यक्ष कोण आहे असं जर विचारलं, सरन्यायाधीशाचं नाव लिहायचं. कोणाचं नाव लिहायचं? सरन्यायाधीशाचं. आणि 4 सदस्य ज्येष्ठतम पाहून घ्यायचे. एक वेळा विचारू शकते का कॉलेजियनचा अध्यक्ष? कॉलेजियनचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असते? सुप्रीम कोर्टाचा सरन्यायाधीश, ठीक आहे. पदसिद्ध जो सरन्यायाधीश राहील तो अध्यक्ष राहील. आणि 99वी घटना दुरुस्ती बापूनं 14ले मांडली होती. केव्हा मांडली होती? 14ले, ठीक आहे. तर इतका खतरनाक आहे बापू, ठीक आहे. बापू लयच उपद्व्यापी आहे का? ठीक आहे. म्हणजे सुदे कायदे नाही करणार. दादा बोललोच तुम्ही, ठीक आहे. तर म्हणून असं आहे. तर हे होते राष्ट्रपतीचे न्यायविषयक अधिकार. का झालं? 85 पेजेस कधी? तर हे झाले राष्ट्रपतीचे कोणते अधिकार? कोणते अधिकार?
न्यायविषयक अधिकार. ठीक है, पेजेस संपले. ऐसा कैसा हो गया भाई? ठीक आहे, सगळे अधिकार झाले का? नकार अधिकार घेऊन आले नाही का याच्यात? माय गॉड. हा, तर हे होते राष्ट्रपतीचे कोणते अधिकार? न्यायविषयक अधिकार. ठीक आहे, कोणते अधिकार राहिले आता राष्ट्रपतीचे? हा, कोणते कोणते राहिले? लष्करी अधिकार झाले ना? हा, परराष्ट्र विषयक राहिलं, वित्तीय राहिलं. वित्तीय झाले का? वित्तीय व्हायचे आहे. आणीबाणी विषयक व्हायचे आहे ना? ठीक आहे, थांबा 2 मिनिट. त्रेसष्ट कलम अय पोट्या थांबा ना, धीर धरा ना, लकलक कायले करता हो? आम्हाला पाहू द्या. ठीक आहे, दे बंद करून दे.